जागतिक अंधकाठी दिन आपण साजरा करतो आणि याच दिनाच्या निमित्ताने समाजातील दृष्टीबाधित दिव्यांग बंधू भगिनींविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, जेणेकरून त्यांच्या प्रती समाजात संवेदनशीलता निर्माण होईल आणि समाज त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी पुढाकार, याच उद्देशाने दृष्टीबाधित दिव्यांग बंधू आणि भगिनी आणि त्यांच्या कुटुंबियांशी आज आपण संवाद साधणार आहोत. आणि या मुलाखतीचं आयोजन केलं आहे दिव्यांगांसाठी कार्यरत असलेली संस्था आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी आणि मातृभूमी प्रतिष्ठान रत्नागिरी या दोन सामाजिक संस्थांनी. आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत मागील 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेविका सुरेखा पात्रे, ज्या आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिवपदी आहेत. पांढऱ्या काठीच्या दिनाच्या निमित्ताने पांढऱ्या काठीची गोष्ट अगदी थोडक्यात जाणून घेऊया. 20व्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉक्टर रिचर्ड ब्युअर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ट रूपाची काठी त्यांनी तयार केली. 1921 मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स किम्स यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांना अंधत्व आलं. तेव्हा गडद रंगाच्या काठ्या घेऊन फिरताना वाहन चालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणं कठीण जात होतं. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल असा पांढरा रंग त्या काठीला मिळाला. तेव्हा गडद रंगाच्या काठ्या घेऊन फिरताना वाहन चालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणं कठीण जात होतं. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल असा पांढरा रंग त्या काठीला मिळाला. या काठीचं स्वरूप असं असतं की ज्याच्यामध्ये त्या काठीच्या उंचीमधला अर्ध्याहून जास्त भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो आणि उर्वरित खालचा भाग हा लाल रंगाचा असतो. आणि ही काठी दिव्यांग बांधव आज आपल्याला वापरताना सर्वत्र दिसतात, जी त्यांच्यासाठी जीवनरेखा तर असतेच आणि काही प्रमाणात डोळ्यांची भूमिका सुद्धा पार पाडते. यासोबत समाजातील लोकांनी आणि त्याचबरोबर ही काठी जर त्यांच्या हातात असेल तर समाजातील लोकांना सुद्धा कळतं की ती व्यक्ती दृष्टीबाधित आहे. आपल्या या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या अगदी थोडक्यात पात्र परिचय करून देते. आजच्या या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये सहभागी होणाऱ्यांचा परिचय अगदी मी थोडक्यात करून देते. पहिले जे मान्यवर आहेत ते आहेत प्रथमेश राजेश पडवळ. हे मांडवी रत्नागिरी येथे राहत असून कला शाखेचे पदवीधर आहेत. त्याचबरोबर ते क्रिकेटियर सुद्धा आहेत आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी ते करत आहेत आणि ते 100% दृष्टीबाधित आहेत. त्यानंतर श्रीमती संपदा विजय कांबळे, मजगाव रत्नागिरी इथल्या रहिवासी असून मराठीतून त्यांनी पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. त्याचबरोबर त्या बीएड देखील आहेत आणि सध्या स्पेशल डीएडचं शिक्षण त्या घेत आहेत. त्याचबरोबर त्या आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या थेरपी सेंटरमध्ये थेरपी असिस्टंट म्हणून मागील 2 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या 75% दृष्टीबाधित आहेत. आणि प्रथमेश पडवळच्या आई म्हणजे सौ योगिता पडवळ या पालक प्रतिनिधी म्हणून आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये सहभागी होणार आहेत. चला ऐकूया त्यांच्याचकडनं त्यांचे काही एक्सपिरियन्स आणि यापुढची सूत्र मी सोपवते आपल्या सर्वांच्याच सुपरिचित असलेल्या सुरेखाताईंकडे. नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत चर्चा करण्याचं भाग्य लावलंय. आज आपण एक मोठा असा वर्ग आहे की जो बघू शकत नाही, दृष्टीबाधित आहे, त्यांचं विश्व आम्ही समजून घ्यायचा सायटेड किंवा डोळस माणसं आज प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम मी आईला विचारू इच्छिते की प्रथमेशला जेव्हा म्हणजे जन्म झाला त्याच्यानंतर केव्हा आपल्या लक्षात आलं की त्याला दिसत नाही आणि ते आपण कसं स्वीकारलं आपण आणि कुटुंबात? साधारण 3 महिन्याचं असताना लक्षात आलं म्हणजे हा काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यात. आम्ही सगळं चेक केलं तर 7 महिन्याचा झाल्यानंतर लक्षात आलं की ह्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर सगळी ट्रीटमेंट चालू केली. आम्हाला कळलं की त्याला ऑक्सिजन जास्त लागला कारण तो प्रीमॅच्युअर होता.
तर तो 19 दिवस त्याला ऑक्सिजनवर ठेवलं होतं. ते ऑक्सिजन जास्त झाल्यामुळे त्याचे डोळ्यांचे पडदे डॅमेज झाले होते. असं निदान झालं असं नाही. हो, आणि त्याच्यानंतर तेव्हापासून त्याची ट्रीटमेंट अजूनही चालू आहे. आणि घरातल्यानी मग आता असं आहे तर ते ॲक्सेप्ट तर केलंच. म्हणजे खूप मला अशी साथ मिळाली सगळ्यांचीच, आमच्या घरातल्यांची, म्हणजे माहेरची पण आणि सासरच्यांची पण. मग त्याचे बाबा ट्रान्सफरवर असं राहिलो आम्ही की ते गुजरातला जॉब तिथे करायचे आणि आम्ही मुंबईला. त्याचं शिक्षण मी मुंबईला माझ्या आईकडे राहून केलं. याच्यामध्ये या पॅरेंटिंगमध्ये तुम्ही सिंगल होत्या ऑलमोस्ट. हां. ते स्वतः कधीच बाबा अवेलेबल हां. राहू नाही शकले. 7व्या महिन्यात कळल्यानंतर त्याचं जे इंटरव्हेन्शन सुरू झालं की त्याच्या म्हणजे डोळे परत दृष्टी येईल का किंवा ऑपरेशन शस्त्रक्रिया करता येते, याच्याबद्दल काही शोध घेतला आपण? ऑपरेशन झाले त्याचे 2. एका ऑपरेशन, दुसऱ्या ऑपरेशनमध्ये काय झालं की ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा त्याचे डोळे आले. म्हणजे काय म्हणतात ते आपले नजर आली. गरमीत डोळे कसे येतात, त्याचे डोळे आले. हां तसं झालं. त्याच्यामुळे परत त्याचं ते ऑपरेशन फेल केलं. आणि डॉक्टरने काय सांगितलं की तुम्ही दुसरे डोळे आपण त्याला नाही लावू शकत कारण त्याचा रेटिनाचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. असं त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट नाही आता. पण त्याचा जो प्रॉब्लेम आहे रेटिनाचा त्याच्या रिसर्च चाललाय. बरं. असं एक मला म्हणजे आपण आपल्या बोलण्यातनं आलं की 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला जाणवलं होतं आणि 7व्या महिन्यात कन्फर्म झालं की त्याला आता दिसत नाही, दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला माहीत असेल की बारशाच्या वेळेला जेव्हा काही बाळाला गिफ्ट दिले जातात त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे त्या पाळण्यावर लावण्यासाठी काही चिमण्या म्हणजे पूर्वीच्या काळी बायका त्या कपड्यांमधून तयार करायच्या, म्हणजे कपड्यापासून तयार करायच्या, जेणेकरून बाळाची नजर त्या दिशेने वळते का ते कळत होतं. आणि खुळखुळा पण आवर्जून असायचा जेणेकरून बाळ खुळखुळ्याच्या दिशेने म्हणजे रिस्पॉन्स करत हां, जेणेकरून त्यातनं कळायचं की बाळाला ऐकायला येतं. ते मला असं वाटतं की त्यानिमित्ताने परत एकदा ही गोष्ट आपल्या लक्षात येते. काही गोष्टी जुन्या आपल्या चांगल्या होत्या ज्या आपण सोडल्या. आणि तुमच्या बोलण्यात लक्षात आलं की अर्ली इंटरव्हेन्शन जसं इतर दिव्यांगत्वामध्ये महत्वाचं तसं ऑब्विसली अंधत्वामध्ये सुद्धा ती खूप महत्वाची गोष्ट आहे की लवकरात लवकर कळणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यावर उपचार सुरू होते. याच्या बाबतीत हाडलं असं झालं की ते डोळे आले किंवा रेटिनाचाच प्रॉब्लेम आहे, पण कदाचित काही मुलांच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात की जे क्युरेबल असतात, जे आफ्टर सर्जरी क्युअर होऊ शकतात. तर ते मला वाटतं की होऊ शकेल. आणि आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ली इंटरव्हेन्शन्स किंवा शीघ्र निदान उपचारावर खूप भर दिलेला आहे. निश्चितच त्याचा फायदा आता पुढे असं दिसतं. पुढचा भाग महत्त्वाचा जो असतो की एखादं बाळ जे आहे किंवा म्हणजे एक मनुष्य जो आहे तर तो त्याचे जे ज्ञानेंद्रिय त्याच्यातून ज्ञान ग्रहण करत असतो आणि त्याच्यात 83% भाग हा डोळ्यांचा असतो. म्हणजे बाय सीईंग किंवा बघून आपण शिकत असतो किंवा करत असतो कुठलीही गोष्ट. तर याच्या आता 7व्या महिन्यात तुम्हाला कळालं किंवा दिसत नाही, तर मग तिथून पुढे त्याचं जे बालपण आहे किंवा अनौपचारिक शिक्षण आहे ते कसं होत गेलं? तो जसा शाळेत जायला लागला आम्ही होतो गुजरातला, तिथे मी त्याला शाळेत घातलं. कितव्या वर्षी घातलं होतं? 2.5 वर्षापासून, म्हणजे अगदी प्रायमरीपासून. तिथे टाउनशिप असल्यामुळे सगळ्यांना एकमेकाला ओळखतात सगळे, तर सगळ्यांना प्रॉब्लेम माहीत होता. नंतर तिथल्या प्रिन्सिपल बदलला, त्यांना प्रॉब्लेम माहीत नव्हता त्याचा. तर त्याने आम्हाला बोलावून घेतलं आणि त्याच दरम्यान मला कळलं की नवीन प्रिन्सिपल आहे तर हाच प्रॉब्लेम असेल तिचा याच्या बाबतीत. तर मी माझ्या बहिणीला सांगितलं की तू मुंबईला शाळा बघ, ब्लाइंड स्कूल कुठे चांगली असेल ती. आणि मी त्या मॅडमला प्रिन्सिपलना जाऊन भेटले, तर त्या म्हणाल्या की तो काही करतच नाही, डेस्कवर डोकं ठेवून असतो. पण क्लास टीचर म्हणते की तो डोकं टेकून असतो पण त्याचे कान असतात, म्हणजे तुझ्या पोएम्स पार्ट आहेत सगळे, अल्फाबेट्स पार्ट्स आहेत सगळे, म्हणजे फक्त डोळ्यांचा प्रॉब्लेम. म्हणजे त्याला फक्त कानच वापरायचे होते त्याचे तिथे, तो बरोबर यूज करत होता त्याच्या कानांचा. पण मी म्हटलं आता प्रिन्सिपलच आपल्याला सपोर्ट करत नाहीये तर मग आपण त्यांच्या नॉर्मल स्कूल ह्या स्कूलमध्ये घातलेलं बरं. मग त्याला स्पेशल स्कूलमध्ये खूप महत्वाची गोष्ट तुमच्या बोलण्यातनं आमच्या लक्षात येते की खूपदा असं होतं की मुलगा का लिहित नाही आहे. नॉर्मल स्कूलमध्ये पण असे काही बच्चू असतात की 100% जरी अंध नसतील, लो विजन त्यांचं असेल आणि ते लिहित नसेल तर आपलं लक्ष जात नाही की त्याला दिसत नसेल का. त्याला आपण काय म्हणतो की त्याला ढळ आहे किंवा याचं लक्ष नाही आपल्यासाठी राहते असं म्हणून त्याचं आपण हे दुर्लक्ष करतो. पण मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे की नॉर्मल स्कूल्समध्ये सुद्धा त्या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे की जर एखादं छोटे बाळ
जर म्हणजे फळाकडे पाहू शकत नसेल, फळावरचं बिल उतरू शकत नसेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा, आणि त्याला आपण दुर्लक्षित करण्याच्या ऐवजी त्याचं अर्ली डिटेक्शनसाठी जायला हवं. बरं, मग प्रथमेश, तुला मला विचारायचं वाटेल की आईने सांगितलं की मग एका छान स्पेशल स्कूलमध्ये तुझं ॲडमिशन झालं. हा, तिथून पुढचं तुला जिथपासून आठवतं तिथपासून शिक्षणाबद्दल सांगशील तुझ्या? हो, मी हॅपी वुमेन स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये होतो. मुंबईला ही शाळा आहे, वरईला. ही पूर्णपणे अंध विद्यार्थींसाठी शाळा आहे. इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंत शिक्षण मिळतं. तर माझं ॲडमिशन 2000मध्ये झालं होतं हॅपी वुमेनला. तर मी मॉन्टेसरी ते पहिली म्हणजे डेली अपडाऊन करायचो. घरी रोज यायचो आणि रोज शाळेत यायचो. बरं. आणि जेव्हा मी पहिली दुसरीला होतो तेव्हापासून मी शाळेत राहायला लागलो. अच्छा, शाळा आमच्या शाळेत निवासी हॉस्टेल पण होती. होतं. हॉस्टेल पण होतं. बरं. तीन माळ्याची शाळा म्हणजे बिल्डिंग होती. त्यात 3रा माळा हॉस्टेल आणि 2ऱ्या माळ्यावर शाळा होती पूर्वी. अच्छा. तर आम्हाला इथे ब्रेल लिपी शिकवण्यात आलं होतं. म्हणजे आम्हाला जेव्हा मी छोटे होतो पहिली दुसरी त्यापासूनच आम्हाला ब्रेल लिपी शिकवायला टीचरनी सुरुवात केली होती तिथे. आणि पहिली ते 10वीपर्यंत आम्ही जेवढ्या एक्झाम दिल्या आहेत शाळेमध्ये तेवढ्या आम्ही ब्रेल लिपीतच दिल्या होत्या. अच्छा. आणि त्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर त्या स्कूलमध्ये ज्या टीचर्स होत्या त्या स्पेशल टीचर्स होत्या, म्हणजे जे ब्लाइंड विद्यार्थ्यांना शिकवू शकतात किंवा त्यांनी ट्रेन होत्या त्या. ओके. आणि मग त्या शाळेमध्ये तुझ्यासोबत किती अशी मुलं होती तुझ्यासाठी? माझ्याबरोबर जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा पहिलीला जेव्हा होतो मी तेव्हा 200 ते 250च्या मध्ये मुलं होती. अच्छा, म्हणजे पहिली 10वीपर्यंतची. हो, सगळी मिळून. बरं. तू घरी असताना मुंबईतच तुझं घर असताना तू रेसिडेन्शियल स्कूल का चूज केलं, का निवडलंस तू राहणार? तो पर्याय का घेतला? हा, तो पर्याय मी ह्याच्यासाठी घेतला कारण ॲक्च्युली शाळेतून मला सांगण्यात आलं होतं की तुला आम्ही हॉस्टेलला ठेवतोय. तर त्यावेळेस फॅमिलीमध्ये पण चर्चा झालेली ठेवायचं की नाही. पण शाळेने असं सांगितलं की जर तो हॉस्टेलमध्ये राहिला तर तो स्वतःची कामं सगळी स्वतःच करायला शिकेल. खूप महत्त्वाची गोष्ट होती, सेल्फ इंडिपेंडेंट. सेल्फ इंडिपेंडेंट. त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा मी हॉस्टेलला राहायला लागलो त्यावेळेस त्यांनी शिकवलं की स्वतःची आंघोळ कशी करायची किंवा स्वतःचे कपडे कसे आपण स्वतः चॉईस करायचे. ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणजे दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यामध्ये स्वावलंबन त्यांनी शिकवलं. आणि अगदी पहिल्यापासून सकाळी उठल्यापासून आपण जे करतो ते त्यांनी शिकवायचं. आपले डेली जे रुटीन असतं बरोबर ते स्वतः आपण कसं हँडल करू शकतो किंवा आपल्याला कोणाची हेल्पची गरज नसते. आता जेव्हा मी बाहेर समाजात असतो तेव्हा आम्हाला लोक विचारतात की खूपच बेसिक क्वेश्चन्स विचारतात की तुम्ही जेवता कसं. तर आम्ही सांगतो की जसं तुम्ही जेवता तसं आम्ही जेवतो. व्हेरी नाईस. तसंच जेवतो. नाही, मला खरंच म्हणजे खूप म्हणजे आदर वाटतं की कसं म्हणजे पद्धतीने पुढे गेलं असं तुमचं शिक्षण. खूप क्युरियोसिटी होती की नेमकं कसं असेल. तुला ते स्पेशल शाळा मिळाल्यामुळे सगळं स्पेशल अटेन्शन मिळालं, ब्रेल होतं अवेलेबल आणि मग सगळ्या गोष्टी चाचपडून किंवा स्पर्शाने शिकत होतास. हो, मुळात जी ब्रेल लिपी आहे ती स्पर्शानेच आपण त्याला एक्सप्लोर करू शकतो, म्हणजे बघू शकतो, वाचू शकतो. पण त्याच्यासोबतच बाकीच्या सुद्धा क्रिया. हो, बाकीच्या सुद्धा आपण टच करूनच एक्सप्लोर करू शकतो ब्लाइंड म्हणून. अच्छा. आणि आमच्या शाळेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे शिक्षण तर होतंच पण जसं की सिंगिंग किंवा मलखांब होतं, परत रोप मलखांब होतं आणि बाकीचे इतर प्रोग्राम्स असायचे तिथे. अच्छा. आमच्या शाळेमध्ये कारण ॲक्च्युली आमची शाळा अशी होती की तिला जास्त करून बाहेरचं डोनेशन असायचं. अच्छा. आउट ऑफ इंडियाचं. तर त्यामुळे तिथे जास्त करून बाहेरची लोक यायची. अच्छा. सुदैवाने तुला खूप छान असं एक ॲटमॉस्फिअर किंवा त्याला म्हणूया असं वातावरण मिळालं की तू चांगल्या पद्धतीने शिकू शकला.
प्रथमेश, तुझ्या शाळेमध्ये शैक्षणिक जे ऍक्टिव्हिटी होत्या, उपक्रम होते, त्याच्याशिवाय इतर छंद जोपासण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण असं काही दिलं गेलं का? हो मॅम, आमच्या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त सिंगिंग होतं. परत जी मुलं अभ्यासात त्यांची बुद्धिमत्ता एवढी नव्हती तर त्यांना ते इतर ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे कार्पेंट्री असेल किंवा विविंग, पॉटरीमध्ये म्हणजे सगळं मातीचं वगैरे काम होतं. अच्छा. तर त्यामुळे ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकत होते. अच्छा, असं ट्रेनिंग तिथे दिलं जात होतं? हो. खूप छान. तुला सुदैवाने खूप चांगलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, त्याच्यामुळे तू चांगली प्रगती करू शकला. आता संपदा, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू कुठल्या शाळेत शिकलीस आणि तुझी शिक्षणाबद्दलचे एक सगळे अनुभव सांगशील का? ओके. ज्या पद्धतीने म्हणजे माझं संपूर्ण शिक्षण हे नॉर्मल शाळेमध्ये झालं, ज्याच्यामध्ये माझं 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण हे मी ज्या ठिकाणी गावात शिकते त्या ठिकाणी प्राथमिक शाळेत झालं, नाचगावमध्ये. माझे माध्यमिक शिक्षण हे बोधुताई जांभेकर महिला विद्यालय, त्यावेळेला मुलींची पूर्णपणे शाळा होती, त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यानंतरचं जे कॉलेज जीवन आहे ते मी इथे बोगटे कॉलेज जे आहे त्या ठिकाणी माझं मी शिक्षण पूर्ण केलं. BEdसाठी माझं शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे माझी निवड झाली होती आणि त्या ठिकाणी मी माझं BEdचं शिक्षण तिथे पूर्ण केलं. संपदा, तू सामान्य शाळेत शिकत असताना 75% दृष्टीदोष म्हणता येईल किंवा दृष्टीबाधित असताना कसं हे सगळं करू शकलीस किंवा काय तुला अडचणी आल्या, सांगशील त्याबद्दल जरा? जरूर. कारण खूप म्हणजे एक 75% क्षीणदृष्टी असणं हे एक मुळात शाप आहे असं म्हणणं पण हे आहे. नॉर्मल मुलांमध्ये शिकत असताना आमच्यासारख्या मुलांना त्रास म्हणजे मी जो सहन केला आहे त्याच्याबद्दल खूप म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत तर अवमानच मिळाला. कारण जनरली डोळ्यांची स्थिती जी आहे ती थोडीशी तिरळी आणि कमी दिसणं, त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात मुलांकडून टिंगर किंवा त्यांच्याकडून जी अपशब्द असतील ते सहन करावे लागले. पण मात्र माध्यमिक शाळेमध्ये तसं झालं नाही. माध्यमिक शाळेमध्ये माझ्या शिक्षकांनी, विशेषतः शेवडे मॅडम म्हणून होत्या ज्या स्वतः एक अपंग होत्या, त्यांनी मला ह्या पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. आणि मग जे बाकीचे शिक्षक होते त्यांनी पण खूप मला मोटिवेट केलं की हां, म्हणजे माझ्याकडे एक गोष्ट कमी आहे पण त्याच्यावर मी माझ्या बुद्धीने मात करू शकते. अशा पद्धतीने त्यांनी मोटिवेशनल, प्रत्येक शिक्षकांनी मला मोटिवेट करत गेले आणि मी त्या जोरावरच जिद्दीने शिकले. बरं, एक थोडासा वेगळा प्रश्न, इतक्या सगळ्या अडचणी असताना मिळणारे मार्क्स ॲव्हरेज होते की चांगले होते? हा म्हणजे नॉर्मल शाळेमधून सुद्धा मी चांगल्या टक्क्याने पास केले. म्हणजे जरी त्रास असला तरी सुद्धा अभ्यास आणि जिद्द. कारण ज्या वेळेला माझ्या शिक्षकांनी मला माझ्या बुद्धीवर विश्वास ठेवायला शिकवलं, त्याच्यानंतरची मिळालेली ती एक प्रेरणा होती. आणि त्याच्यातून म्हणजे माझ्याकडे दृष्टी कमी असली पण माझ्याकडे बुद्धी मात्र इतर मुलांपेक्षाही काहीतरी आहे माझ्याकडे, ही जाणीव झाली. आणि त्यानंतर म्हणजे इतर मुलांपेक्षा मी वेगळी कशी आहे तर माझ्या बुद्धीने हे दाखवून घेण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट म्हणजे अभ्यासातली प्रत्येक गोष्ट हरहुन्नरीने करत गेले आणि पुढे मी ते सगळ्या गोष्टी करत. खूपच प्रेरणादायी आहे की आपल्याकडे काय नाही हे पाहत रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याचं भांडवल किंवा त्याच जोरावर, आपल्या भांडवलाच्या जोरावर पुढे जाणं आणि जीवनाकडे त्या दृष्टीने पाहणं. खूप छान. हे सगळं करत असताना शाळेमध्ये तुला काही काय म्हणतात त्याला प्रिव्हिलेज किंवा मदत काही मिळाली का? म्हणजे तुला मॅग्निफायर वापरायला परवानगी किंवा काही प्रकारचं सॉफ्टवेअर किंवा लार्ज प्रिंटमधली पुस्तकं अवेलेबल असणं किंवा तुझ्यासाठी कोणी काही पुस्तकं वाचून दाखवणं तुला, असं काही केलं गेलं? नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये आता मॅग्निफायर वगैरे ह्या गोष्टी असतात. आताच्या रिसेंटली सुविधा समजत गेल्या, म्हणजे ज्या वेळेला समाजाशी संपर्क वाढला त्याच्यानंतर ह्या सुविधा समजत गेल्या. त्याच्यापूर्वीची स्टेज कशी होती माझी, 2004 साली मी 10वी पास आउट केली. त्यावेळे दरम्यान काय होतं की मी नॉर्मल मुलांप्रमाणेच म्हणजे माझ्यामध्ये कमतरता आहे पण मी नॉर्मल मुलांप्रमाणेच पेपर वगैरे लिहत होते. मग त्याच्यासाठी मी स्वतःला तयार केलं
केलं होतं की ठीक आहे मला 3 तासामध्ये पेपर कव्हर करायचं आहे. हम्म. त्या हिशोबाने मग माझी बहीण होती की जी म्हणजे वाचल्यानंतर डोळ्याला खूप त्रास व्हायचा. म्हणजे हार्डली अर्धा तास वाचला तर पुढचे 2 तास माझे डोळे दुखत राहायचे, पाणी यायचं, डोळ्याचे म्हणजे पूर्णपणे बंद होऊन राहायचे. मग त्यावेळेला माझी जी मोठी बहीण आहे तिने म्हणजे दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे किंवा परीक्षेची तयारी करत असताना ती वाचून दाखवायची. मी माझ्या मेंदूमध्ये ते सगळं स्टोरेज करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ते उतरवत असे किंवा लिहित असे. त्यामुळे प्रथमेश आत्ताच्या मुलांसाठी खूप गोष्टी अवेलेबल, नेटवर्क म्हणजे खूप गोष्टी आहेत, किंवा आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते परत ऐकू शकतो, किंवा शाळेत जे हो. टीचर्स शिकवतात नाही का, ते पण सेशन आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो आणि परत परत ऐकू शकतो. मला असं वाटतं आताची पिढी खूप लकी आहे तुमच्या कंपेअरमध्ये. तुम्हाला फार म्हणजे झगडावं लागलं, कारण नवीन मुलांसाठी मला असं वाटतं की आता खूप गोष्टी अवेलेबल, त्याचा फायदा नक्कीच ते करतील. आणि शाळेमध्ये पेपर लिहिताना जी सूट असते, किंवा म्हणजे तुला रायटर घेणं किंवा तुला वेळ वाढून मिळणं, अशा काही सवलती घेतल्यास का? हां, 10वीला असताना तशी म्हणजे शाळेला सुरुवात झाली होती की अपंग प्रमाणपत्र काढायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे शिक्षकांनीच ती सोय करून दिली होती की 30 मिनिटं एक्स्ट्राचे की त्याचा काही फायदा झाला? नाही. मी तेवढ्या तयारी दिवशी असायचे. म्हणजे माझं 3 तासामध्ये मला पेपर कव्हर करायचा आहे. त्या हिशोबाने मी स्वतः ती म्हणजे ती सुविधा न घेता मी मात्र स्वतःला तेवढं तयार ठेवेन. ग्रेट, खूप छान. आता प्रथमेश, तू सांगितलंस की ब्रेलमधून शिकलास. हो. मला असं वाटतं ना, खूप लोकांना ब्रेल नक्की माहीत नाही की काय. तू दाखवशील आम्हाला ब्रेल कसं लिहिलं जातं आणि ब्रेल कसं वापरावं जातं? त्यात एक चार्ट आहे जो ब्रेल लिपीत लिहिला आहे, म्हणजे ब्रेलची अक्षरं बरं. मराठीमध्ये आहेत ती. अच्छा. तर इकडे या साईडला, माझ्या या साईडला इथून हे जो पहिला डॉट आहे इकडे हां. तो अ आहे. म्हणजे पहिला मी सांगतो की ब्रेलची जी स्लेट असते हां. त्याच्यामध्ये 6 डॉट्स असतात, हां. आणि जी ब्रेलची जी काय अक्षर आहे इंग्लिश किंवा मराठी, हां. ते 6 डॉट्समध्ये त्या अक्षरांचं सगळं गणित असतं. अच्छा. म्हणजे प्रत्येक अक्षराला वेगवेगळे डॉट्स आहेत. अच्छा. तर हे चार्ट आहे, त्याच्यामध्ये बेसिकली जे अक्षर आहे ती दिली आहेत ब्रेलमध्ये. बरोबर. हे एम्बॉस केल्यासारखं बारीक हो, dot ते dot हे वरती आलेले आहे. प्रिंट केलं त्यांनी. बरोबर. थोडक्यात ही पाटी आहे ब्रेलमधली, अ आणि हो, आई. हां. बरं. ओके. आता हे आपण स्पर्श ज्ञान शिकल्यानंतर प्रत्यक्ष लिहायचं कसं असतं? तर ही आहे ब्रेलची पाटी. बरं. ह्याला मी फ्लाय पाटी म्हणतो. अच्छा. आधी ब्रेलची एक चिप पाटी म्हणून घ्यायची. हां. त्यात एक चिप असायची, हां. त्याला 2 लाईन असायच्या, आणि बरं. एक लाकडाची पाटी असायची, हम्म. त्याच्यावरती क्लिप पेपर अडकवण्यासाठी असायचा. आणि त्यामुळे व्हायचं असं की पेपर वेस्टेज व्हायचा, बरं. कारण खूप स्ट्रेस असायचा त्या 2 लाईन्समध्ये. हां. हां. आता ही जी पाटी आल्यामुळे हां. आम्ही पूर्ण पेपर लिहायला वापरू शकतो. अच्छा. आता या पाटीमध्ये एकूण 27 लाईन्स आहेत. हां. आणि जसं नॉर्मल आपण लिहितो हां. तर पेन किंवा पेन्सिलने लिहितो. हां. तर हे आहे स्टायलस, म्हणजे याला मी म्हणजे जसं थोडं कलम दाखवशील? म्हणतात. कलम. ओके. दाखवशील थोडंसं? हां. हां. ठीक आहे. थँक्यू. हां. याला मी स्टायलस म्हणतो. आता ही मी स्लेट आहे, हां. ती ओपन केली, हां. आणि आता मी पेपर दाखवतो. आता ही जी पाटी आहे ती मी बंद केली पेपर लावून. बरोबर. ही ती असते, ती लिहिताना आणि वाचतानाचे जरा वेगळे नियम आहेत. जेव्हा सामान्य माणसं जेव्हा लिहितात ते डाव्या बाजूनीच लिहितात आणि डाव्या बाजूनीच वाचतात. ब्रेल लिपीत उजव्या बाजू पासून ते डाव्या बाजूपर्यंत लिहितो आणि डाव्या बाजूने आम्ही वाचतो. तर आता मी इथे एक ब्रेलमध्ये शब्द लिहितोय. आता मी हा शब्द वाचणार आहे.
इथे मी लिहिलंय आस्था. अच्छा, छान. म्हणजे हे जे बारीक डॉट्स वरती आले ते हो. पेपर असा उलटा उलटा झाल्यावर मला उलटा त्याच्यावर असं dots. वाटतं. हां, तसं वाचता येईल तुम्हाला. ओके, मग व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे ही ब्रेल लिपी असते. ती तुम्ही ब्लाइंड शाळेत किंवा ज्या बाकीच्या ज्या ब्लाइंड संस्था आहेत हां हां. त्याच्यामध्ये पण तुम्ही शिकू शकता. तिथून ब्रेलमध्ये त्यांच्यासाठी आता ब्रेलमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहेत का? मॅम कसं होतं की जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला तिथे सगळं प्रोव्हाइड केलं गेलं होतं, म्हणजे ब्रेलची स्लेट पासून ब्रेलच्या पुस्तकांपर्यंत. बरोबर. कारण आमच्या शाळेची स्वतःचं प्रिंटर होतं. अच्छा. म्हणजे आम्ही लॅबमधून पण कधी कधी पुस्तकं आणायचो, हां. पण शाळेचं प्रिंटर असल्यामुळे ते आम्हाला पुस्तकं छापून मिळायची. अच्छा, म्हणजे जी नॉर्मल साहित्य म्हणजे अभ्यासाचं जे उपलब्ध होतं ते तुम्हाला तिथे ते उपलब्ध करून देतो. कॉलेजमध्ये त्याच्यासाठी मग आम्ही लॅबमध्ये जाऊन नॉर्मल पुस्तकं द्यायची त्यांच्या विषयांची आणि मग ती लोक छापून द्यायची आम्हाला लॅबमध्ये. ऍक्च्युली कॉलेजमध्ये कसं होतं की हां जेव्हा शाळा आमची सुटली हां त्याच्यानंतर मी कॉलेजला जेव्हा होतो हां. तेव्हा कसं होतं की आता आम्हाला नोट्स वगैरे टीचर्स कडून घ्यावे लागायचे, बरोबर. किंवा कोणतंही बुक असायचं हम्म. ते आम्हाला बाजारातून घ्यावं लागायचं. हम्म. तर त्यामुळे ते प्रिंट करणं, परत त्याच्यासाठी एडिटिंग करणं, त्याच्यानंतर प्रिंट आउटला देणं, त्यातच आमचा वेळ जाता. कारण एक ब्रेलचं पुस्तक प्रिंट होण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागतात, कारण त्याचे परत प्रूफ रिडिंग वगैरे असते. तर जर आम्ही असं केलं असतं तर आमचं अर्ध वर्ष त्यातच गेलं असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे कॉलेज लाईफमध्ये मुलांनी रीडर्स आणि रायटर्सच घ्यावेच, कारण त्याच्यामुळे नोट्स मिळतात ते आपण डायरेक्ट रेकॉर्डिंग करून ऐकू शकतो. अच्छा, मग तो पर्याय आता कॉलेजसाठी उपलब्ध हां. आहे. अच्छा, हे किंवा झालं. किंवा जे नॉर्मल शाळेत जर असेल कोणत्याही दिव्यांग म्हणजे ब्लाइंड मुलं, हां हां. तर तेही तसं करू शकतात. अच्छा. टीचर्स कडून नोट्स रीड करून, किंवा हां, म्हणजे रायटर्स तर असतात एक्झामसाठी. इन्क्लुझिव्ह मध्ये जर एखादं मूल शिकत असेल सामान्य शाळेमध्ये तर ते सुद्धा त्याचा उपयोग करू शकतात असं तुला म्हणायचं. हो. येस, नक्कीच. यानंतर आता पण मला असं वाटतं की पुढे अजून जे जे असिस्टिव्ह डिव्हाइस तू वापरतो त्याच्यामध्ये तुझी सगळ्यात आवडीची गोष्ट मला असं वाटतं काय आहे ती? मॅम ऍक्च्युली मॅम मी बॉल. व्हेरी गुड. सगळ्याच मुलांना बॉल खूप आवडतो है ना? आणि तुझा कोणता आवडता खेळ आहे? मला क्रिकेट आवडतं. अच्छा. आणि मी सांगू इच्छितो की क्रिकेट हे ब्लाइंड म्हणजे ब्लाइंड लोक पण खेळू शकतात. मस्त. त्यांच्यासाठी वेगळं क्रिकेट असतं, म्हणजे ते साऊंडवर डिपेंड असतं पूर्णपणे. बरं. जसं आपण नॉर्मल क्रिकेट बघतो तिथे डोळे आणि डोळ्यांनी ते खेळतात. बरं. तर आता मला क्रिकेट हे खूप आवडतं, तर त्यामुळे आमचा क्रिकेटचा तुम्हाला बॉल दाखवतो जो ब्लाइंड क्रिकेटमध्ये यूज होतो. तर हा बेसिकली व्हाईट कलरचा बॉल आहे आणि हा जो मी आता आवाज ऐकाल तो त्यात बॉल बेरिंग्स आहे. तर हा प्लास्टिकचा बॉल आहे, हार्ड प्लास्टिक. हां हां. तर या बॉलनी आम्ही क्रिकेट खेळतो. अच्छा. कारण आमचं क्रिकेटमध्ये जे ब्लाइंडचं क्रिकेट असतं हां हां. त्यामध्ये बॉल अंडरआर्म टाकला जातो, त्यामुळे बॉलचा आवाज येतो बॅट्समॅनपर्यंत पोहोचण्यासाठी. हां हां. ब्लाइंड क्रिकेट हे टोटली साऊंडवर डिपेंड आहे. अच्छा. आणि त्यात 2 टीममध्ये 11 प्लेयर्स असतात. बरं. म्हणजे मिळून नाही 2 टीमचे 22 प्लेयर्स. अच्छा, बाकीचे जे रूल आहेत तसेच ते नॉर्मल क्रिकेटचे आहेत तसेच आहेत? नाही मॅम, ह्यात थोडेसे वेगळे रूल आहेत. बरं. ब्लाइंडच्या क्रिकेटमध्ये 3 कॅटेगरीज असतात. एक B1 म्हणजे ज्यात त्याला काहीच दिसत नाही, म्हणजे तो 100% ब्लाइंड असतो. बरं. त्यानंतर B2 त्याला 2 ते 3 फूट दिसतं थोडंसं. आणि B3 म्हणजे तो थोडंसं बघू शकतो, म्हणजे पार्शली ब्लाइंड. अच्छा. बरं. तर अशा प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळता? हो.
सायटेड लोकांचं क्रिकेट खेळण्यास मोडून काढले आता. सो दाखवून दिले की आम्ही पण खेळू शकतो. किंवा बेसिकली खेळ ही जी भावना आहे ती सर्वांसाठीच आहे. सर्व मुलांना किंवा सर्वच हो. माणसांना खेळायला आवडतं. आणि खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही एक गोष्ट अशी एक्सप्लोअर केली की एक गेम आहे. मला वाटतं चेस सुद्धा ब्लाइंड विद्यार्थी खूप छान खेळतात ना. बुद्धिबळ. हो. येस. तर क्रिकेट तुझ्या आवडीची जी गोष्ट आहे. तर मग तू क्रिकेटसाठी काही खेळलायस कुठे? हो मॅम, मी क्रिकेटसाठी मी मुंबईकडनं खेळतो. बरं. तर मी एक टुर्नामेंट खेळली होती 2018 हां. 2018 त्यासाठी काही विशेष ट्रेनिंग घ्यावं लागलं का? त्यासाठी असं विशेष ट्रेनिंग तर कुठे बाहेर असं अवेलेबल नाही. जसं नॉर्मल क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की अकॅडमीज वगैरे आहेत, पण ब्लाइंड क्रिकेटसाठी अकॅडमीज नाही आहे. पण मला असं वाटतं की ज्या नॉर्मल अकॅडमीज आहेत त्यांनी पण ब्लाइंड क्रिकेटला सपोर्ट करावा. अच्छा. कारण बघा, जर नॉर्मल क्रिकेट आणि ब्लाइंड क्रिकेटमध्ये एवढा काही डिफरन्स नाही आहे. कारण खरंय. फक्त साऊंड बेस आहे, बाकी ते तुमचे सगळे एक्सरसाइज वगैरे ते आहे. बरोबर आहे. खूप छान. त्याच्यानंतर ज्या दिनाच्या निमित्ताने आपण आज बोलतो आहोत ती पांढरी काठी हां. ही सुद्धा आम्हाला बघायला मिळेल का तुझ्याकडची? हो नाही. तर ही आहे व्हाईट केन. ही बेसिकली पहिली जी केन होती ती एक मोठी केन होती. म्हणजे ती ती फोल्ड वगैरे नव्हती होत. त्यात एक लोखंडाचा रॉड होता आणि वरती पकडण्यासाठी एक मूठ होती. हां. आणि त्याच्यानंतर थोडं त्यांनी मॉडिफिकेशन केलं त्यामध्ये. बरं. कारण व्हायचं असं की जी जुनी स्टिक होती त्याच्यामुळे ती कॅरी करायला खूप कठीण जायचं. बरोबर. तर त्याच्यानंतर त्यांनी फोल्डिंग स्टिक तयार केली. त्याच्यामुळे ती आपण कुठेही कॅरी करू शकतो. तर ह्यात ही पूर्ण व्हाईट आहे आणि खाली रेड आहे. पण जास्त बेटर पडतं का? हा, मुंबईत बेटर पडतं मॅम. कारण तिथे काही गोष्टी आहेत की त्या माहीत नाहीत. पण तिथे कसं आहे की मोस्ट ऑफ टाइम ज्या एरिया माहित आहेत मी तिकडेच जातो. अच्छा. त्या भागात तू ठिकाणी फिरू शकतोस. हो. बरं. आता याच्याकडे एक आणखी एक याचं वर्जन आलंय ना, थोडं स्मार्ट. हो. आता यामधूनच त्याने अजून एक स्टिक मॉडिफाय केली आहे. त्याला मी स्मार्ट केन म्हणतो. अशा पद्धतीने फोल्ड होते. म्हणजे तुम्ही या प्रकारे फोल्ड होते स्टिक. आणि तिला तुम्ही इझिली आपल्या बॅग मध्ये किंवा पिशवीत कॅरी करू शकता. बरोबर. स्मार्ट केन आम्हाला दाखवू शकतो. हातात जी बघताय ती स्मार्ट केन आहे. बरं. ही बेसिकली सेन्सरवाली केन आहे. त्यामध्ये इकडे एक सेन्सर लावलाय. त्यामुळे कळतं की जे आपल्या पुढे कुठला ऑप्टिकल्स आहे. ऍक्च्युली ऑप्टिकल्स आहे ते नाही कळत, पण ऑप्टिकल्स असेल ना तेव्हा ते व्हायब्रेट होतं. अच्छा. आणि जेव्हा आपण ऑप्टिकल्स काही नसतील तेव्हा ते व्हायब्रेट होत नाही. म्हणजे पुढचा रस्ता क्लिअर आहे, तुम्ही इझिली जाऊ शकता. अच्छा. ऑब्स्टिकल्स मीन्स काहीतरी मध्ये Obstacles काहीतरी मध्ये आलाय त्याच्याबद्दल तुला सांगायचं. अडथळा काहीतरी आहे. कुठल्याही प्रकारचा आलाय तर तो तुम्हाला सेन्सर ते डिटेक्ट करून ते व्हायब्रेट होतं आणि त्यामुळे कळतं. ओके. प्रथमेश, शिक्षण घेत असताना लॅपटॉप आणि याचा किती वापर केलास? बेसिकली मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला कम्प्युटर पण शिकवण्यात आलं होतं. म्हणजे ते काही 2-3 वर्षात होतं, पण ठीक होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा तिकडे आम्ही कम्प्युटरवर नोट्स ऐकायचो किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग्स असतील ते करायचो. दाखवशील तुझा मोबाईल कसा आहे आम्हाला? हो. तेव्हा मोबाईल कसा वापर? हा आहे माझा मोबाईल. जसे नॉर्मल लोक मोबाईल वापरतात तसंच आम्ही मोबाईल वापरतो. कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये एक सेम गोष्ट आहे. आम्ही स्क्रीन रीडर यूज करतो, जे आम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर जे काय असतील ते वाचून दाखवतो. ओके. तर हा माझा स्मार्टफोन आहे. त्यामध्ये एक स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे टॉकबॅक म्हणून. ते प्रत्येक अँड्रॉइड फोनला असतं किंवा iOS फोनला असतं. तर ते त्याच्या मदतीने ब्लाइंड माणसं यूज करू शकतात
मोबाईल. तर आता मी माझा फोन चालू करतोय, आता तो बोलेल. Airplane mode. 12:30 p.m. Device unlocked. Voice search button. Double आता tap मी to फोन चालू केला, activate. तो टॉपर जो आहे तो म्हणाला सुद्धा की फोन इज अनलॉक म्हणून. बरोबर. आता त्याच्यानंतर आता मी माझ्या फोनची जी फर्स्ट पेज आहे त्यामध्ये आता मी स्क्रोल करतो, तर आता मला सांगेल तो मी काय काय स्क्रोल करतो. जसं की आता इथे Messages. OnStar. Apps listed. Play Store. Photos. Folder. Camera. Gmail. Wednesday. At a glance. ग्रेट. त्यातले जे सगळे हे आहेत फीचर्स ते दाखवतो आहे. हो जेवढ्या माझ्या फ्रंट पेजला ॲप्लिकेशन आहे बरोबर. तो सांगतोय मला. अच्छा. तू यातनं मला फोन कसा लावतोस? आता Voice search. Google search. Message. मी आता OnStar. हे परत स्क्रोल करतो. Double tap apps list. त्यानंतर Play Store. इकडे मला माझा फर्स्ट पेज फोनचा ऑप्शन दाखवतो, तर तो फोन Double मिळेल. tap. Giant. Link deals. Mom. Where. Auto. Bridge. ETIN. Line ticket. Google Pay. Meet. Truecaller. Phone. आता तो Truecaller. मी आता स्क्रोल Double करतो, tap तर to तो फोन मिळेल. activate. Phone. Double tap to आता याच्यावर मी डबल क्लिक केल्यावर phone. ती Search ॲप्लिकेशन contacts ओपन and झाली आहे places. Edit box. आणि Double tap to edit text. माझ्या Double जर tap स्क्रीनवर to दिसत hold असेल the long मोबाईलच्या, press. Edit up. Start तर voice search. आता मी More options. परत एकदा Button. स्क्रोल करतो आणि Double इथे tap लिस्ट to येते activate. मी कोणाला Double tap कॉल and केले hold the होते. long press. Today, heading. The latest is an outgoing quick contact for Sam Bob and Hamley. Call Sam. The latest is an outgoing call to quick contact for Sarega Madam. आता इथे Double tap मॅडमचं to नाव आलंय. activate. आता त्याच्यावर मी क्लिक केल्यावर Alert choose in for this call. Phone account icon. Geo4G. मला तो विचारतोय Signal. Disabled. कोणत्या 1 of 3. सिमने List कॉल 3 करायचा. items. ग्रेट. जसं की Phone account icon. Follow in. No sig. Phone account icon. Geo4G. No signal. Disabled. 1 of 3. अशा पद्धतीने तर सगळ्याच गोष्टी अशाच पद्धतीने तुम्ही एक्सप्लोर करता हो. मोबाईलमध्ये. ओके. प्रथमेश, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पैसा. मध्ये काही मला वाटतं तू टाकलं होतंस की रिझर्व्ह बँकेने विचार केलाय म्हणजे दृष्टीबाधित लोकांचा की नोटा त्यांना लवकर ओळखता म्हणजे की त्याच्यावर खुनावा केल्यात वगैरे. तर जनरल नोटा कशा पाहतोस? जनरली आधी मी नोटा जेव्हा बघायचो तेव्हा आम्हाला एक टेक्निक शिकवण्यात आली होती, पण त्याच्यानंतर करन्सीजमध्ये जरा बदल झाला आणि नोटांचा आकार आहे. आकार बदलला आणि जे साईन्स होते नोटावरचे ते चेंज झाले. बरोबर. तर त्यामुळे आम्हाला पैसे ओळखण्यात खूप कठीण होत होतं. तर त्यामुळे 2000 मला वाटतं की 1-1.5 वर्ष आधी RBIने एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं मनी म्हणून. बरं. त्यामुळे जे विज्युअली चॅलेंज पीपल आहेत त्यांना पैसे ओळखण्यात मदत होते. अच्छा. तर हे जे ॲप आहे ते ऑनलाईन सुद्धा चालतं आणि ऑफलाईन सुद्धा चालतं. अच्छा. दाखवशील आम्हाला पैसे ओळखून त्याच्यावर मनी ॲपवर? नक्की. येस. आता मी तुम्हाला मनी ॲपचा डेमो दाखवणार आहे. ओके. Accessibility. Google search. Phone. True. Meet. Line. ET. Zipbridge. Where. Where is my आता मी train? माझ्या फोनचा Double tap to फ्रंट पेजवर आला आणि activate. तिथे Double आता tap मी and hold the long press. Actions available. Use the view. Where is my train? Mommy. हे मनी ॲप्लिकेशन आहे माझ्यासमोर. आता ते मी ओपन Please केलं. scan. ओके. मॅम एखादी नोट असेल तर. अच्छा. तुझ्याकडे पैसे आहेत? माझ्याकडे आहे. ओके. आता आपण याला स्कॅन करूया. आता तुम्ही माझ्या हातात एक नोट बघताय आणि मोबाईल आहे. ॲप चालू आहे का? हो. 20 rupees. अच्छा. आता तो सांगतो की 20 रुपयाची नोट आहे. बरं. rupees. अशा पद्धतीने ते लाऊडली सांगतं तुम्हाला. हो. वर्बली सांगतो. rupees. ऑडिओ येतो असं. ओके. 20 rupees. बरोबर आहे. ओके. अजून एखादी नोट दाखवशील? हो.
तर आता आपण बघूया ही नोट ही नोट कितीची. अच्छा, मस्त. तर ही 500 रुपयाची नोट आहे. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही 10 ते हा. 1000 रुपयांपर्यंतच्या नोट्स असतात ते सगळ्या तुम्ही एक्सप्लोर. ह्या ॲपचा उपयोग होतो. हो नक्कीच, दैनंदिन जीवनात खूप उपयोग होतो. अच्छा. फक्त कॉइन्सचा आम्हाला अजूनही प्रॉब्लेम आहे, हां. कॉइन्स कळत नाहीत. कॉइन्सवर एम्बॉस केलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते स्पर्श करून लक्षात येतं का? नाही मॅम, ऍक्च्युली काही आताची कॉइन्स एकदम प्लेन आहेत. आधीचे कॉइन्स जरा तसे होते. हो नंबरच नाही कळत. नंबर नीट कळत नाही. डॉट्स असेल तर ते वाचू शकतात त्याच्यावर. बरोबर. खूप छान प्रथमेश सगळ्या गोष्टींची तुझ्या ओळख करून दिली. मी पुढचा प्रश्न विचारणार आहे संपदाला, की संपदा त्याने खूप छान पद्धतीने म्हणजे शैक्षणिक साहित्य किंवा इतर गोष्टींचं हे करून दिली. पण एक मुलगी किंवा एक स्त्री म्हणून अनपेक्षितपणे किंवा अलिखितपणे, अनपेक्षित म्हणण्यापेक्षा अलिखितपणे समाजाच्या आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात, कुटुंबियांच्या अपेक्षा असतात की त्यांनी स्त्री सुलभ सगळी कामं करावी. तर ते करत असताना तुला काय वाटतं की काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं, किंवा तू ते कसं करू शकतेस? हां, म्हणजे घरात मुलगी जन्माला आली की बऱ्याचशा अपेक्षा मुलीकडून असतात. बरोबर. मग दृष्टीबाधित असताना एखाद्या मुलीकडून म्हणजे अपेक्षा ह्या पालकांच्या हातातच किंवा बरोबर. संपूर्ण घराच्या. त्याच्यामध्ये बेसिक जे आहे की मुलीने कचरा काढला पाहिजे किंवा जेवण बनवलं पाहिजे किंवा जे ओव्हरऑल आपण घरगुती कामं करतो बरोबर. त्याच्यामध्ये तिचाही सहभाग असणं गरजेचं असतं. बरोबर. ह्याच्यामध्ये नॉर्मलपेक्षा जी दृष्टीबाधित मुली म्हणजे बाधित असतात त्यांच्यामध्ये काय होतं तर कचरा काढणे ही जी प्रोसेस आहे तर आम्ही ते फील करून म्हणजे आता पायाने आपल्याला समजते की हा बाबा इथे कचरा आहे. दृष्टी 1 फुटानंतर सगळं ब्लर होत जातं आमचं. त्या हिशोबाने मग आता कचरा काढत असताना बऱ्याचशा प्रमाणात अडचणी येतात की मोठा जो असेल तो काढणं शक्य होतं, पण जे बारीक किंवा अगदीच आपल्याला हे आहे ते कठीण जातं. त्याच्यानंतर जेवण बनवत असताना गॅस शेजारी काम करत असताना बऱ्याच प्रमाणात काय होतं की म्हणजे एखादी गोष्ट न दिसल्यामुळे चटके लागणं असेल किंवा इंजर्ड होण्याचे प्रकार जास्त, म्हणजे ते भाजी चिरण्यापासून कांदा चिरण्यापासून असेल. मग त्याच्यासाठी एक टेक्निक म्हणजे मी हे केलंय ओव्हरऑल ब्लाइंडमध्ये किंवा क्षीणदृष्टीवाल्यांना हे टेक्निक देणं गरजेचं आहे की आपली जी बोटं आहेत ती कांदा चिरत असताना त्याच्या बरोबर बाजूला ठेवून व्यवस्थित आपल्या अंदाजाने काय करत जायचं ते चिरत जायचे. भाजी असेल तेही त्याच टेक्निकने, म्हणजे स्वतःला जरी लागलं तरी नखांचा भाग इंजर्ड होईल. आपलं जे बोट कापलं जाणार, पूर्ण बोट जे असतं, कारण बेसिकली काय होतं कापल्यानंतर म्हणजे जी तीव्रता आहे ती कमी करायची असेल आपली तर त्याच्यासाठी ह्या बाजूचा भाग आपण यूज करू शकतो. म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे. पण तू स्वयंपाक बनवू शकतेस? हो, स्वयंपाक बनवू शकते. बारीक ज्या गोष्टी असतात अगदी फोडणीमध्ये आपण मोहरी जिरं घालतो ते कसं करतेस फील करून? फील करून. आणि एक बेसिक काय केलेलं आहे किचनमध्ये की एक भाग असा तयार ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये माझ्या हाताशी म्हणजे मला माहिती आहे की हा ही बाबा मोहरी आहे, वाजवून सुद्धा आपण कानाने ऐकून करू शकतो की हा बाबा हे मोहरी आहे. आणि त्याचं एक आता फील जे आहे की हा डबा म्हणजे माझ्या हळदीचा डबा आहे, हा म्हणजे हे फिलिंगने जास्त मी हे करून ठेवलंय. स्मेलचा किती वापर करता? म्हणजे नाकाचा वापर करून काही गोष्टी वासाने पण हो हो हो. ह्याच्यामध्ये जास्त हे आमचे कान आणि नाकाचा आम्ही जास्त वापर करतो म्हणजे जेवण बनवत असताना. कारण इतरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यावर खरं उतरायचं असेल तर आम्हाला तेवढ्या ताकदीनेच आम्हाला तिथे तयार राहावं लागतं. खूप छान. म्हणजे बऱ्याचदा पदार्थ शिजलाय की नाही आपल्या वासावरून पण म्हणजे लक्षात येतं की पदार्थ शिजत आलेला आहे. खूप छान. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दोघांनी स्वतःला म्हणजे जे तुमच्याकडे नाही आहे तरी सुद्धा सामान्यांच्या परीने अनुकूल होण्यासाठी कसं करताय किंवा जगता कसं त्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भविष्याचं काय नियोजन आहे दोघांचं? प्रथमेश काय नियोजन केलंय पुढचं फ्युचरचं? सध्या मी आता ग्रॅज्युएशन मध्ये झालेले आहे. त्यानंतर आता मी जॉब शोधतोय. तर अजून काही जॉब तर मिळाला नाहीये. जॉब मिळेल ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की जे प्रायव्हेट सेक्टर्स आहेत
हा. किंवा जे गव्हर्नमेंट सेक्टर सुद्धा आहे ते जास्त करून ब्लाइंडसाठी जे जॉब आहेत रिझर्वेशन किंवा रिझर्वेशन आहे आहेत हा. ते खूप कमी सुद्धा आहेत. हम्म. आणि त्याचबरोबर आपल्या इंडियामध्ये हा. जास्त वेकन्सी किंवा जास्त ते रिस्पॉन्स नाही करत. अच्छा. म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला आपण गेलो म्हणजे हा. ॲज अ विज्युअली चॅलेंज हा. तर ते सरळ सांगतात की यू आर ब्लाइंड, हा. तर आम्ही नंतर तुम्हाला सांगतो. अच्छा. हा एक प्रॉब्लेमचा आता फेस करायला लागतो. हो. बरं. संपदा काय आहे पुढचं फ्युचरचं नियोजन? ह्याच्या पुढचं म्हणजे आता मी माझं शिक्षणाचं हे झालंय बरं. त्या हिशोबाने मी टीचिंग फील्डमध्येच राहण्याचं हे केलंय. पण मी मात्र अपंगांसाठीच काम करणार ह्या हिशोबाने मी आता डिसाईड केलंय. कारण जे मी सहन केलंय त्याच्यानुसार मला जी अटॅचमेंट आपल्या दिव्यांग बांधवांसाठी किंवा दिव्यांग मुलांसाठी, कारण बालपणापासून आतापर्यंत मनामध्ये समाजाने बऱ्याचशा प्रमाणात थोड्या प्रमाणात न्यूनगंडत्व निर्माण होत गेलं आणि काही प्रमाणात मी स्वतःला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मी प्रेझेंट करू शकले नाही. म्हणजे कदाचित साथ मला व्यवस्थित इतरांकडून मिळाली असते तर कदाचित माझं भविष्य मी अजून चांगल्या पद्धतीने केलं असतं. पण ह्याच्या पुढे मी अपंगांमध्येच राहून अपंगांसाठीच काम करणार ही माझी इच्छा आहे. याच्या पुढे खूप शुभेच्छा तुझ्या अपेक्षांसाठी आणि इच्छांसाठी. आईला आता शेवटचा प्रश्न विचारणार आहे की प्रथमेश सगळ्या आयांचं म्हणणं असतं की माझी सून येईल आणि मग मला थोडा आराम मिळेल. काय वाटतं याच्याबद्दल? कारण सामाजिक पुनर्वसन दिव्यांगांचा हा एक खूप मोठा विषय आहे. त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं की त्यांनाही कंपनी पाहिजे असतो किंवा त्यांनाही साथ हवी किंवा बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांना जोडीदाराची गरज आहे हे समाज अजूनही तितक्या प्रमाणात बघत नाही. सुदृढ अव्यंग विवाह यासाठी समाज खूप प्रोत्साहन देत आहे, शासन प्रोत्साहन देत आहे, तरी देखील अजून पण आपल्याला ते खूप सामान्य झालेलं दिसत नाही. तर त्याबद्दल काय म्हणा? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हँडिकॅप म्हटलं की समोरचा जोडीदार तसाच असावा. समोरचे पण तोच विचार करतात की हा असा आहे मग ह्याला पार्शियली नाही म्हणजे अशीच मुलगी मिळावी. पण असं लोक विचार नाही करत की हा मुलगा असा आहे म्हणजे चांगला आहे, शिकलेला आहे, फॅमिली पण चांगली आहे, तर ह्याला एखादी चांगली मुलगी मिळू शकते. तुमची अपेक्षा अशी आहे की सुदृढ आणि सायटेड मुली सुद्धा का निवडू शकत का निवडू शकत नाही? एकदम बरोबर, खरं आहे, असं. खूप खरं आहे. बरोबर आहे. कारण इतर खूप सारे दोष असतात एखाद्या व्यक्तीमध्ये. काही स्वभावाचे असतात, काही म्हणजे त्या सवयींचे सगळ्या असतात. दोषांपेक्षा हा दोष चांगला म्हणजे मला ऍक्सेप्ट करण्यासाठी मुलीने कुठल्याही. खरं आहे, कारण मी दिसतंय तुम्हाला समोर. असं सांगत नाही की तुमच्या नॉर्मल मुलीने अशा मुलांबरोबर लग्न करावं. चालेल म्हणजे सायटेड सुद्धा चालू शकते, असं काही नाहीये. पण काय होतं समाजात फसवणारे लोक जास्त आहेत. बरोबर बरोबर. हा मुलगा असा आहे, समोरची पण मुलगी समजा अशीच असेल तर खरं आहे. तर आमच्या नंतर आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही लक्ष देणार. बरोबर. इतर पण फॅमिलीतली लोक लक्ष केव्हा कितपर्यंत देणार? जोपर्यंत त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या नाहीये तोपर्यंत. एकदा लोक त्यांच्या संसारात रुळली त्याची भावंड म्हणा तर हा एकटाच आहे, हो. त्याची चुलत भावंड काय कोण टाकून येत नाहीये. पण त्यांच्या संसारात त्यांच्या फील्डमध्ये ते रमले ते ह्याच्याकडे फक्त हॅलो बाय पर्यंतच असणार आहे. खरंय खरंय, अगदी खरंय. त्याच्यामुळे अशी एखादी मुलगी असावी, सायटेड असावी की ती ह्याचे सगळे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. भले ती थोडस दिसणारी असावी तरी पण हा, किंवा इतर दुसरं अपंगत्व असेल तरी चालेल, चालेल, चालेल. पण तिला दिसणार स्टेबल पाहिजे हो, एकदम निर्णय घेण्यासाठी सुद्धा खरंय. आमच्या नंतर पण असं. होय होय, म्हणजे असं नाही की तुझ्याकडे आहे म्हणून तो कोणतरी करेल तुझ्या बरोबर, बरोबर. पण नंतर आमच्या नंतर काय असं आपण म्हणजे माझं पर्सनली मत आहे की मी माझ्या व्यतिरिक्त मी कोणावर विश्वास नाही टाकू शकत ह्याच्या बाबतीत. हा, तर तो आणि थोडा अशी मला विश्वास समोरची संपादन- व्यक्ती म्हणजे माझा विश्वास बसायला पाहिजे तिच्यावर तुम्हाला दोन की माझ्या नंतर ही माझ्या मुलाला चांगलं करेल. म्हणजे ती पण भले थोडा व्यंग असेल तिच्यात तरी बरोबर असं. अशी तुमची अपेक्षा आहे. हा. मला असं वाटतं याच्याकडे समाजाने खूप पाहण्याची गरज आहे डोळसपणे. आणि खरंच आज मला पहिल्यांदा जाणवलं की दिव्यांग हा शब्द पंतप्रधानांनी आपल्या यांना दिला तो आज खऱ्या अर्थाने असं वाटतं की खराच यांच्यासाठी होता. कारण आम्ही सायटेड लोक सगळं असून रडत पुढत बसतो, परंतु हे या दोघांचंही उदाहरण इतकं छान डोळ्यासमोर आहे की एक मुलगी असून सुद्धा
म्हणजे फक्त 25% दिसत तरी सुद्धा ती इथपर्यंत पोहोचली. आणि आज अपेक्षा अशी ठेवते की दुसऱ्यांच्या दिव्यांग मुलांच्या माध्यमातून त्यांच्या आशा पूर्ण करून इतर पालकांसाठी ती आधार बनणार आहे. प्रथमेशची खूप छान म्हणजे पुढचं फ्युचरचं आमचा कॉलेजचा प्रवास तर आम्ही सकाळी 3 वाजता उठून गेलेला आहे. म्हणजे पहाटे 3 वाजता उठायचं, हा. पूर्ण दिवसाचं जेवण करायचं सकाळी उठून, आमचे डबे दोघांचे, त्याच्या बाबांचा डबा, हा. आणि ती 5-7ची ट्रेन पकडून आम्ही जायचो कॉलेजला सकाळी लवकर उठून. मॅम हम्म. मला काही इन्क्लूड करायचं आहे. सांगायचंय. बरं सांग ना. नक्की नक्की. तुम्ही मगाशी मॅम म्हणत होतात तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागले. हो. तर मी जसं म्हटलं की शाळेत आम्हाला सगळं मिळायचं, तर तेव्हा आम्हाला काही एवढं जास्त प्रॉब्लेम्स नव्हते. पण जसं आम्ही कॉलेज लाईफमध्ये आलो हा. तसं आम्हाला आमचं स्वतःला सगळं मॅनेज करावं लागायचं. बरोबर. अभ्यासापासून ते रीडर्स रायटर्स शोधून त्यांच्याकडून वाचून घेण्यापासून खरंय, ते खरंय. रेकॉर्डिंग करण्यापर्यंत. बरोबर. कारण त्यात आम्हाला खूपच कठीण व्हायचं ते रीडर्स शोधण्यासाठी. बरोबर. कारण लवकरात लवकर कोण तयार व्हायचं नाही. बरोबर. तर त्यामुळे मी जेव्हा 12वी नंतरची जी म्हणजे डिग्रीची 3 वर्ष होती तेव्हा खूप स्ट्रगल झालं. अच्छा. तर त्याच्यामुळे ब्लाइंड लोकांना खूपच मी बघितलंय हे. संपदा माझ्यासोबत मागचे 2 वर्ष काम करते. तर बस स्टँडला जेव्हा बस येते तेव्हा तिला बस मोठ्या प्रमाणात दिसते, म्हणजे मोठी असल्यामुळे दिसते, पण ती पाठी वाचू शकत नाही आणि त्याच्यामुळे ती धांदल उडते. जी काही म्हणजे त्रास होतो ते रेग्युलरली आम्ही बघितलं की खूप फ्रेंडली नाहीये. आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स असतील, सार्वजनिक ज्या असतील किंवा पाट्या असतील, साधं अगदी एखाद्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक इमारत गेला तिथे तुम्हाला साधं वॉशरूम शोधायचं आहे, तर ते जर का ते सायन्स जे आहे तर ते ब्लाइंड लोक कसे बघणार. म्हणजे एक तर त्यांना स्मेलच्या दिशेने जायला लागतं, लिटरली म्हणजे अशी परिस्थिती आहे. सो ट्रान्सपोर्ट मध्ये पण एवढा त्रास आहे की हा लहान होता तेव्हा, आणि शुक्रवारी घरी यायचा आणि मी रविवारी पुन्हा नेऊन सोडायची. शुक्रवारी मी आता शाळेतनं आणताना तो ड्रायव्हर मला काय म्हणतोय की ह्याला तुम्ही पूर्ण चढवा आणि तुम्ही मागणं असं कसं शक्य आहे. आणि म्हणजे बॅग पण त्याच्याकडेच. आणि तो मला वाटतं तेव्हा 2री का 3रीत होता. तो मुलगा आठवड्याभर याच्या कपड्यांची बॅग उचलू शकेल का? आणि सुटला त्यातून तर आणि सुटला तर, आणि तू त्याला पकडणार आहेस का सीटवरून? तुझ्या नाही ना. म्हणजे ही सेन्सिटिव्हिटी समाजामध्ये वाढण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी आपण आजचा हा टास्क केला. आज तुमच्या दोघांना इथं बोलवलं आणि आई म्हणून किंवा एक पालकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपणाला या ठिकाणी बोलवलं. आपण तिघांनी सुद्धा जे काही आम्हाला शिकवलं आहे, खरंच आज आमच्या सायटेड लोकांच्या किंवा डोळस लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंजन घातलंय. आणि निश्चितपणाने आपलं जे म्हणजे आपण आहात ते खूप म्हणजे जगता ते खूप प्रेरणादायी आहे. सायटेड लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. रडत कुडत जगण्यापेक्षा आपल्याकडे बघून आम्हाला जे सुदृढ शरीर मिळालंय त्यासाठी देवाचे आभार मानून खूप चांगला नागरिक बनण्याचं काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी लक्ष ठेवलं पाहिजे की असे जे वेगळेपण घेऊन जन्माला आले त्यांना मदतीचा हात देणं समाजाची गरज आहे. आणि त्यासाठी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या मार्फत जसं आपण आता बघितलं की प्रथमेश जे सगळं एक्सप्लोअर करतोय तसंच मोबिलिटी ट्रेनिंग सेंटर सुरू करत आहोत. मला सांगताना आज या दिनाच्या निमित्ताने आनंद होतोय. मागच्या वर्षी मला वाटतं प्रथमेश त्या मिटिंगला होता. पालकमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही तुम्हाला म्हणजे क्रिकेट साहित्यासाठी देणार आहोत किंवा जे दिव्यांग किंवा अंध विद्यार्थी स्पर्धा परीक्षासाठी तयारी करतात त्यांना ते वाचण्यासाठीचं जे डॉल्फिन किंवा अजून वेगळं जे सॉफ्टवेअर जे वाचून दाखवतं ते त्याचा मदत करणार आहे. त्याचबरोबर आपण जसं आत्ता बघितलं तर म्हणजे ज्या मुली संपदासारख्या आहेत त्यांच्यासाठी आपण सेफ कुकिंगचं ट्रेनिंग करणार आहोत. आणि प्रथमेशने उल्लेख केला त्या पद्धतीने व्हाईट पेन घेऊन इंडिपेंडेंटली फिरायचं कसं त्याच्याबद्दलचं. आणि इतर जे गॅजेट्स आहेत लाईक आता मोबाईल कसा वापरायचा, लॅपटॉपचा वापर कसा करायचा किंवा वेगवेगळ्या याचा काय म्हणते त्याला गॅजेट्सचा वापर करून आपलं जीवन अधिक चांगल्या पद्धतीने कसं जगायचं आणि आपण आपलं आयुष्य चांगलं समृद्ध तर करायचंच, पण देशाचा नागरिक म्हणून आपण सुद्धा आपलं योगदान कसं द्यायचं त्यासाठी प्रयत्न करणार आहोतच. मागच्या वर्षी ह्या जिल्हा नियोजनमध्ये महान जो मोबिलिटी ट्रेनिंग सेंटर आहे हे मंजूर झालेलं होतं. तत्कालीन पालकमंत्री माननीय वायकर साहेबांनी हे मंजूर केलेलं आहे. मागच्या वर्षी काही कारणाने ते पैसे आपल्याला मिळाले नाही. यावर्षी निधी मंजूर झाला की आपण त्वरितच रत्नागिरी जिल्ह्यातल्या छोट्या मुलांसाठी आणि
मोठ्यांसाठी सुद्धा हे सुरू करणार आहोत. ज्या पद्धतीने आता अपेक्षा या दोघांनी व्यक्त केल्या गेल्या की लहानपणापासून जर आम्हाला आमच्या अनुरूप साधनं मिळाली तर आम्ही सुद्धा सामान्यांच्या बरोबरीने शिकवू शकतो, त्यांच्यासारखं जीवन जगू शकतो. मला असं वाटतं आज या पांढरी काठी दिनाच्या निमित्ताने ही खूप मोठी संधी आहे आपल्या राजकारण्यांसाठी, म्हणजे हा देश चालवणाऱ्या लोकशाहीतल्या लोकप्रतिनिधींसाठी आणि प्रशासनासाठी. या दोघांच्या अपेक्षा किंवा मी असं म्हणेल की पालक म्हणून त्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेऊन त्यांच्यासाठी अनुरूप समाज तयार करूया. लेट्स क्रिएट द वर्ल्ड दॅट वर्क्स फॉर एव्हरीवन. धन्यवाद.